मस्त वाटते गड्या खरंच. एवढ्या उंचवर आपण बसलेला आहोत. सगळेजण खाली आहेत. राणीचं घर किती उंच आहे. बापा 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 बापा. आमचं घर झालं तर गच्चीवर असंच वाटत जाय पहिले पहिले, पण तिथं त्याच्यापेक्षा उंच आहे. किती मोठ्या पायऱ्या चढत चढत आलो. 5व्या मजल्यावर राहते ना राणी. बापा 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 बापा. म्हणजे 4 घरं एका खाली एक आहेत. आणि लागे इकडे बी पुढे बी किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. खरंच किती मस्त आहे मुंबई. मोठ्या नोकरीवर लागली ना कुठं काकासारखी तर मुंबईतच इनकडे राहिले. लयच मस्त आहे कडे मुंबई. किती मोठी आहे बापा 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 बापा. आम्ही मुंबईत आलो त्यापासून 3 घंटे लागले काकाच्या घरी यायले. म्हणजे किती मोठा आहे खरंच. ऐकलं होतं तसंच आहे. ए पिंकी दीदी काय करते ग तू? अगं काय नाही ग राणी, इथे बसली होती मी या खिडकी जवळ. गावंडळ खिडकी. अगं ती विंडो आहे, विंडो एवढी मोठी. खिडकीत बसली का? बघितली होती का एवढी मोठी खिडकी? नाही काकू, खरंच नव्हती बघितली. आमच्या इकडे छोट्या छोट्याच खिडक्या ठेवतात ना. आमच्या घरात जास्त मोठ्या खिडक्या झाल्या आता. त्यात सगळ्या जणांना वाटते बाबा 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 एवढी मोठी खिडकी का. आता जे नवीन नवीन घर बांधून राहिले की नाही काकू, त्याच्याच घराच्या खिडक्या मोठ्या आहेत. नाही तर जुन्या घराच्या तर उलटच होत्या. हे एवढी मोठी तर खरंच. आणि विंडो हो बरोबर आहे. ते आम्ही खिडकी बनतो ना, आता खिडकी चालत तोंडात. तेच म्हटलं, इथे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पिंकी, त्या तुझ्या जीवनातही बघणार नाही. घे बघून. आता नेहमी नेहमी थोडीच यायला भेटणार आहे. एवढं भाडं खर्च, थोडं पेट्रोल नाही लागलं म्हटलं. काय झालं? काय झालं? काय नाही. पिंकी पाहते मुंबई कशी आहे त्या खिडकीतून. म्हटलं दोघी मायली की बसा ना. ती पण पाहते, मुलगी पाहते, नाही पाहते खिडकीतून मुंबई. तुम्हाला खूप असे वाटत असेल ना. हो, ते कसं पहिल्यांदा आले ना तुम्ही एवढ्या मोठ्या शहरामध्ये, म्हणून तुम्हाला जास्तच वाटत आहे. आम्हाला काही वाटत नाही. आता आमचं नेहमीच झालं. हो बाई, खरंच आम्ही एवढ्या मोठ्या शहरात नाही पहिल्यांदाच आलो. मीच पहिल्यांदा आले. माहिती तिथे गोट न्यारीस. आम्हाला वाटते बाई नवाईवर म्हणता. आता तुला माझी सवय झाली आहे. तीच हास माहिती आता किती वर्ष झाले. तर त्याच्यानं पहिले पहिले तुला बी वाटत असेल का असं मुंबईत आले आले. मला नाही नाही असं काही नाही. माझ्या पप्पांच्या घर बघितलं नाही का तुम्ही? आणि माझे सगळे नातेवाईक म्हटलं मोठ्या मोठ्या शहरांनीच आहेत. हो, नागपूरला, नाशिकला आमचं येणं जाणं होतच. त्यामुळे मला असं जास्त भारी नाही गेलं काही. आता तुमची गोष्ट वेगळी. तुमचे कसे सगळे खेड्यापाड्यांनी सगळे ते मातीचे घर, ते वावर, ते बॅकग्राऊंडच असं आहे ना तुमचं. त्यामुळे तुम्हाला असं अचानक काहीतरी वेगळं पाहिलं की खूपच काही वाटत असेल हो ना. नाही मी समजू शकते ते. पण माझं कसं, मला पहिल्यापासूनच सवय आहे स्टँडर्डची. त्यामुळे मला असं काही असं वेगळं नाही वाटलं ते. म्हणजे माझ्या अंगवडनीच पडलं होतं ना स्टँडर्ड. हो माय बाई, हो ते बी आहे. हे म्हणलं दे ना माय काही असेल तर, काही निसाटुसाचं काय असेल धंदा तर दे ना, मी करतो ना. आलं तशी बसेलच हा माय. इथे का गवणी वडता का चूल सारवता का पाणी आणता आपसून? इथे काहीच नसतात करा. सगळं पॅकिंगच असते. आणि माझ्याकडे असं गहू वगैरे निवडणं असं काहीच नाही. माझ्याकडे कामवाली बाई आहे. मग ती दोन्ही टाइम भांडे घासायला येते, कपडे धुवायला मशीन आहे. तरी पण मी मशीन मध्ये कपडे टाकले की मला पॉन्डिलायसिसचा त्रास आहे ना. माझी कंबर खूप दुखते. त्यामुळे मी त्या बाईला सांगते, म्हटलं तेवढं करत जा. करतात ते. आता कसं पैशावाल्याची गोष्ट वेगळी ना. मला सवय नाही बरं जास्त कामाची, म्हणून तर मला गावाला आले की खूप त्रास होते. इथे बघा किती पॉश आहे माझं घर आणि किती नीटनेटकं व्यवस्थित स्वच्छ आहे. म्हणून तर गावाला मला लवकरच ॲलर्जी होते त्या धुळीची, त्या चुलीची. सहन नाही होत ना मला चुलीवरचं स्वयंपाक वगैरे करणं. ते धूर बापरे, एवढं मला त्रास होतो. पण काय करणार, करावं लागतं. इथे काहीच नाही करावं लागत. इथे फक्त टप्पू हाणं लागते आणि तन्नवून द्यावं लागते. नाही म्हणता वहिनी. नाही म्हणजे तसं थोडी आहे. बाकीची कामं असतात ना. आता गावाकडचे कामं वेगळे, यांचे दळण निवडान, चूल सारवान, हापशीचं पाणी भरा, ढोरं पाजान, शेण काढा. आता आपले कामं म्हणजे आपल्याला मुलीला ट्युशनला नेणं, ट्युशन आणणं, भाजी आणणं, किती बघावं लागतं. बापरे, बँकेचे व्यवहार सुद्धा मलाच बघावे लागतात. मग तुमच्या भावाचा जराही रिकाम पण नसते म्हटलं. नेहमी पाहिलं तर कंपनीत ऑफिस ऑफिस ऑफिस, ड्युटी ड्युटी. घराकडे अजिबात लक्ष नसतं. सर्व मलाच पाहावं लागतं. किराणा असो का भाजीपाला असो का राणीचं काही आणणं असो का राणीचं स्कूलचं काही असो, सगळं माझ्याचकडे आहे. हा बरोबर आहे, दिसूनच राहिलं ना ते. म्हणून तर घरात शेंगदाणे संपले, तेल संपलं, बिस्किट नाही, चहापत्ती एवढीच आहे टाका एवढी, नाही तर कॉफी घेता काय. म्हणून असंच कारभार आहे हो. मा भावानं आणलं असतं, एक खट्टा आणलं असतं. आणि ती माहित आहे महिनाभरापासून की येणार आहे घरी कोणीतरी,
तरी बी तुमच्या घरात किराणा नाही. बरोबर आहे, असा भोंगळ कारभार तुमचाच असू शकते, मा भावाचा नाही. म्हणजे नाही म्हणजे ग्रोसरीचं सगळं सामान आहे. आता थोडं थोडं काही आता संपलेलं काहीच नाही की आहे म्हटलं. आणि माझं ना खरं ना अन्नच नाही झालं, म्हणजे खूपच काम आहेत ना माझ्या मागे. जाऊ दे, त्यांना नवाळा थोडी हाय कोणी, जे हाय ते कर, काही गरज नाही, जे नाही ते नसू दे. नवाळे पाहुणे असले तर हाय विचार माहिती हे सरलं ते सरलं, आपल्या आपणच घे भागून. ते दयन नाहीच म्हणून म्हणलं माय गहू घेऊ दे निवडाले. मग दयन कुठून आणतं माय दोन, नाही तर भाकरीचं पीठ गिड असेल तर भाकरी टाकून काही भर नाही. आपू का नवाळ हा माय कोणी? नाही आटा आणते ना मी विकत. हा आणा, पाहुणे आल्यावर वक्तावर आटा, आणि पाहुणेले म्हणा तुम्हीच लाटा. आता मस्त मस्त जमलं. म्हणजे आटा लाटा म्हटलं ते मला काही नाही करायला लागत बाबा. मी तर मुंबई पाहून राहिली खिडकीतून, नाही म्हणजे विंडोतून. नाही म्हणता वहिनी, माय बाई बरं झालं गावातही त्या मीना वहिनीच्या घरी सगळंच सामान असते. त्याला तर माय बाई महिन्यातून एकदाच आणा लागते. आपल्याला तरी खाली गेलं की सारे दुकान आहेत, तरी बी आपल्या घरात काहीच नाही. कमाल आहे मीना वहिनीची, सगळं करूनही घरात आपण गेलो की असतेच ना सगळं. पाहिलं ना कधी गेले का थैल्या घेऊन पयत, पाहुणे आले हे आणा ते आणा. काय कामाचं मग आपलं भोंगळ कारभार. मा भावाची एवढी कमाई, एवढं सगळं, घरात पाहिलं शेंगदाणे नाही, तेल नाही, मीठ नाही, बिस्किट नाही, डमकं नाही, टामकं नाही. काय माय बाई खाता काय का बाहेरच जात असं हॉटेल आहे ना. नाही माझ्याकडे सगळंच असतं, ते थोडस संपलं. मी म्हटलं होतं ना मम्मी तुला, मी काल पण तुला आठवण दिली होती की ग्रोसरीचं सामान संपलेलं आहे, स्नॅक्स घरचं संपलेलं आहे, पप्पाने तुला आणायला पैसे पण दिलेले आहेत, सांगितलं पण आहे की सगळं घेऊन ये. तूच म्हटलं होतं ना का सगळंच आहे घरी, काही नाही. तूच तर म्हणत होती की कोणते नवाडे पाहुणे येऊन राहिले, असे कोणते मटरगावचे आहेत, खेड्यातले येडेस्त आहेत, त्याला सवय आहे पाहुणे आले की वेळेवर दुकानात पळायची. राणी आणलं होतं बेटा मी, ते मागच्या महिन्याची गोष्ट आहे. खोटं नको बोलू मम्मी, कालची गोष्ट आहे. आणि लक्ष दे आता पण, आपाजींची काठी तू बाय केली का? ऑनलाईन घेणार होती तू, नाही तर पप्पाने तुला सांगितलं होतं दुकानात जाऊन आण म्हणून, नाही ते सुद्धा विसरशील आणि मग वेळेवर आपाजींना द्यायसाठी काठी नसणार. बघ मी आता तुला आठवण करून दिली. विसरता का तुम्ही? हो का, आता आलं माझ्या लक्षात. तेच तर म्हटलं, एवढे सगळे जण घरी येणार आहे हे माहिती असल्यावर तुमच्या घरी दळण दळेल नाही, तुमचा आटा विकत आणेल नाही, तुमच्या घरी कोणता सामान नाही. हो का, खेड्यातले येडे येणार होते का? उपाशीच होते ते त्याच्या घरी, तुमच्या घरी येऊन खाणार होते नाही. हे शिकवलं का तुमच्या घरी? तुमच्या आईच्या घरी असंच असते वाटते, आला पाहुणा की पया. लयच बा खेड्यात राहतात. त्या मीना वहिनीनं म्हटलं एकदा तर चालते, त्याच्या गावात सोय तरी नाही. त्याची परिस्थिती समजू शकते कोणी की हातावर अन्न खाणं आहे म्हणून. तुमच्यासारख्या एवढे स्टँडर्ड पैशावाल्या लोकांची गती तेच. काय फायदा बाई मग काय फायदा? मुंबईत राहतो आम्ही, हाताशी आमचं रमकाय टमकं आहे, घरी आलेल्या पाहुणे आले पोळी नाही ना, चहा आले दूध नाही, असं आहे का तुमचा कारभार? नाही माझ्याकडे सगळंच असतं. ते ना थोडस मी पटकन जाऊन घेऊन येते, खालीच तर ग्रोसरी शॉप आहे. तसं आम्ही मॉल मधून आणतो किराणा, पण ह्या वेळेस मी इथून खालूनच घेऊन येते. काय नाही सगळंच आहे, ते थोडं संपलं. मी आणते ना, पटकन आणते ना. राणी जा तुझं काम कर. माझं काय काम असणार आहे, मला काही अभ्यास थोडीच आहे. पिंकी दीदी मी पण बसते तुझ्या बाजूला, ये बस ना नांग. अव किती मस्त मजा येऊन राहिली, पाहिजे किती दूर दूर दिसते. 2 विमान दिसले मला राणी, 2 विमान. आता तुम्ही विमानच पाहता का काही किराणा गिराणा आणता? केदाया आणता केदाया रांधता, काय लोकायले कौतुक सांगता. धन्य बाबा मंदा वहिनी, असा कारभार तर आपण तर काही नाही केला बाबा. एवढं बी बिझी हो नाही माणसानं की घरी पाहुणे येऊन राहिले महिनाभरापासून दांगडो, आणि तरी पाहिलं तर वक्तावर थैल्या घेऊन पहिनं. कमाल, जा आणा ताई. आम्ही का उपाशी राहिले आलो का? ती तर पोटाले भुका लागल्या म्हटलं, घरी जेवलतो ते जळलं. आता काही लावा टप्पू, बरं झालं माय बी माघरचा भाव थांबला नाही, तर त्याच्या समोर तर तुम्ही हसा केला असता. जा भावाच्या घरी गेलो पहिल्यांदा, काहीच नव्हतं, चहा आले दूध. कमाल माय बी वहिनी, धन्य द्या मीना वहिनीची, खरंच हो धन्य मीना वहिनीची. एवढ्या खेळात राहून सगळ्याची बरोबरी करते. मी पटकन आणते. दीदी बघ विमान बघ ना, परत चाललं. अगं किसल्याला आवडते ना, किसल्या ये ना. त्याला तर लय आवडते इमान गावात दिसले की तो इमान दिसते, त्यात लोक पैसे आखरा नाही पैसे. किसल्या ये ना, काय करून राहिला तिकडे? अगं तो संडासला गेला. हा बी मॅटच आहे, वक्तावरच जाते कुकडे बी. जाऊ दे, इमानही गेलो ते लोक. किती वाकडची बसेल आहे पिंकी होती, लय भारी काय वे पिंकीले कायचा बी नाही वय हाय वहिनी तिचं, लहान आहे आता. काय 8वीत गेली म्हणजे काय झाली का लय मोठी? लेकराले हरी किती. माय पण म्हणताला आवडत नाही ना माय, असा कल्ला हल्ला असं येड्यासारखं बसणं, तिचं स्टँडर्ड कमी होते ना माय.
त्याचं स्टँडर्ड पयाला आता थैला घेऊन. एवढी मजा येते. आम्ही पण छान असं खाली खेळायला जातो ना ग पिंकी दीदी. आमच्या सोसायटीचं ग्राउंड आहे ना, म्हणजे इथे पार्क आहे ना छोटंसं खाली. आपण जाऊया ना संध्याकाळी, मी तुला नेते. माझ्या फ्रेंड्सला तुला मी ओळख करून देईल सर्वांची. ती रिद्धी आहे ना ग, मी तुला म्हणत नसते का रिद्धी रिद्धी मला होमवर्क दाखवते ती. हा रिद्धी हो. ते पण याच सोसायटीत राहते का? नाही ती आधी राहायची. आमच्या खालचा फ्लॅट त्यांचाच होता, पण आता ना ते समोरच्या अपार्टमेंट मध्ये गेले. त्यांनी 2 BHK घेतला. इथे त्यांचा 1 BHK होता. इथे समोरच्याच अपार्टमेंट मध्ये कधी कधी येते ती. तसं दिसते मला. स्कूल मध्ये एकाच आहो ना आम्ही क्लासरूम मध्ये, तर तिथे आम्ही बोलतोच. आणि रिद्धीची मम्मी आणि माझी मम्मी फ्रेंड्स आहेत ना, त्यामुळे घरी पण येतात ते काकू बरेचदा. हो का? असं आता तुमच्या शाळेच्या समर कॅम्प झाले हो ना? हो. काय करू राहिला पट्टावर तुम्ही? कृष्णा दादा कसा दिसून राहिला तू? तो गॉगल कशाला घातलाय घरात? खरा दिसून राहिला का? म्या पेशल आणला घालायले नावलेला मुंबई ते बीच वर जाऊ म्हटलं फिरायले. सावनी बी संग आहे तर गागल गिगल पाहिजेच म्हटलं जरासं. बीच वर चला ना रे फिरायले. मुंबईत लय मोठा समुद्र आहे ना. चला ना मग आपण समुद्राच्या बीच वर फिरायला जाऊ ना. श्रावणी मी तो समुद्र त्याचं खळखळतं पाणी आणतोय बेरंग बेजुबानी. पिंकी तू ना हमेशा रंगाचा भंगच करतो कधी बी. श्रावणी कुठे गेली हो? श्रावणी दीदी तिच्या पप्पांसोबत बोलत आहे फोनवरती. नाही पप्पांचा तर फोन ठेवला तिने. तिच्या फ्रेंड्सचा फोन आला. फ्रेंड्सचा म्हणजे कोणाचा? मैत्रिणीचा मित्राचा. काय झालं तुला? बोलायला आग लागली तुला? पिंकी तोंड सांभाळून बोल. हो तसाच उन्हाळा चालू आहे. तसंच जय जय करते. किती खेप गेला रे संडासले? का त्या राणीच्या घरचा संडास आवडला का तुला तो कोंबड्याचा? 3 खेप गेला का 4 खेप गेला? जाऊ जाऊ बसून राहिला. ते फ्लश काय करतो? सगळं टाके इथलं पाणी खलास करशील. सगळ्या सोसायटी वाले त्याला मागं लागतील म्हटलं. येत का पिंकी? तुला अक्कलच नाही गई. मी आता शावर घेतलं म्हणजे आंघोळ केली मी आता स्वच्छ. उन्हाळ्यामध्ये 2 टाइम आंघोळ करायची, तसं 3 टाइम करतो मी. सकाळी करतो अंग धुतो, उठलं का वक्ती ते तर मायच्या शिव्या खाऊच करतो. सगळं अंग धुणं मला कसं जीवार येते. मग दुपारून पोट्टे सांग नदीवर पोहायला गेलं की ते दुपारचं अंग धुणं होते. आणि संध्याकाळी घरी रट्टे खाऊन अंग धुवा लागते, कारण दिवस भरायचं काही केलं माही केलं असतं. अंग धुतल्याशिवाय माय बाबा जीव देत नाही. तर असं मिळून माय 3 टाइम अंग धुणं होते. आज फक्त 2 टाइम झाला. आता संध्याकाळी राहिलो अजून. संडासला किती टाइम जातो? काही नाही बोलते. बॅड मॅनर्स अब्यूज लँग्वेज वापरायची नाही पिंके. जाऊ दे मी हटायते. बरं सांग ना काय अजून काय करता तुम्ही? गणपती बसते होती आहे ना तुमच्या सोसायटीत? देवी मग गरबा खेळायला जात असता का तू? हो पण मला खेळताच कुठं येते. पण तरी पण मी जाते. मम्मी पण खेळते. सगळं बायका खेळतात आमच्या सोसायटीतल्या ना ग दीदी. इथेच बसते खाली. आपण आलो की नाही, कार लावली की पप्पांनी त्याच्या साईडनी तिथेच बसते. गणपती देवी पण. देवी नाही बसली ना म्हणजे शारदा देवी बसवतात ना छोटीशी 5 दिवसाची, तर तरी पण आम्ही दुसरी इकडे जातो गरबा खेळायला. हो का? लय मजा येते नाही? आता खेळता का गरबा? सावनी बी येलाय ना पिंके, खेळता का गरबा? घुटण्यात मेंदू जरा सरकार आहे ना. बिनकल्या तुला याच्यासाठी आणा ना वाटे मले. कारण तू असं आहेस ना बिनडोक्षाच्या. काय रे सावनी करत राहता? दीदी आहे ती माझी. तुझी पण दीदी आहे. म्हण सावनी दीदी. पिंकी मला म्हणते घुटण्यात मेंदू, पण इथं मेंदू घुटण्यातही नाही. मस्त तर नाहीच नाही, पण घुटण्यातही नाही. मला कमीत कमी घुटण्यात तरी आहे बिनडोक्षाची. सावनीला म्हणते दीदी म्हण. मॅडम आले का जीवर टाको कार्यक्रमा. तसा दिसतो बरं झक तुम्ही. सप्तगिरी मुंबईकर. आपण तसंच जती गेलो तो ती रमतो. गावातच लगे गावासारखं. मुंबईत आलो तर कसं टी शर्ट गी शर्ट गागल गिगल ओके मध्ये. काम कसं आपलं काम कसं आहे ओके मध्ये. काय झालं? अरे कृष्णा काय झालं तुला? तू गॉगल का लावला घरात? बापरे डोळे आलेत का तुझे? तुला त्रास होत आहे का? डोळे खाजवत आहेत का तुझे? इन्फेक्शन झालं असेल रे तुला. मला काळजी करते ते. शी इज माय केअरिंग. शी इज माय केअर डुईंग. येस ना शावनी. येस आय एम राईट. श्राऊ नाही माझे डोळे नाही आले. मी सहज लावला गॉगल. कसा दिसतो मी? श्राऊ कसा दिसतो मी? श्राऊ अरे छान दिसतो. की
म्हटलं तुला काही डोळ्यांचं इन्फेक्शन झालंय का? हा, काळजी नको करू, मी तुझी दीदी आहे ना. हा, मी तुझी मोठी दीदी आहे ना, मग तू भिऊ नको. काय झालं तुला? इन्फेक्शन झालं का डोळ्यामध्ये? सांग दीदीला. शाऊ दीदीला सांग तुझ्या डोळ्यांमध्ये इन्फेक्शन झालं का, डोळे खूप ऊन राहिले. ऐ पिंकटले, जास्त हिट जाऊ नका. आता कोणतं म्युझिक वाजू तुम्ही सांगा लोको. आंखों दिल के टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा के चल दिए, जाते जाते ये तो बता जा हम गॉगल लगाए किसके लिए. अरे पोरांनो, या इकडे. स्नॅक्स आणला काकांनी. वाव, वडापाव. चला ये रे कृष्णा, ये पिंकी, राणी, ये बेटा स्नॅक्स खायला या. चला रे मुलांनो. चल रे मुला, शाऊ दीदी तुला वडापाव खायला बोलवते. इथेच खातो का चौपाटीवर जातो? चालो राणी, वडापाव. मॅम ठरवलं तर मुंबईला गेली की एकदा वडापाव खायलाच लेक. मी लय ऐकलं होतं मुंबईत लय वडापाव खातात ना लोक. हा, माझे पप्पा तर खूप वेळा आणतात. आम्ही बाहेर गेलो की पण बरेचदा खातो. चल ना, चल आपण खाऊ. चल रे कृष्णा दादा, चल.